राजकारणात अनेकदा पद नसतानाही अधिकार मिळवणं ही मोठी किमया असते। सध्या नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात हीच गोष्ट पाहायला मिळते। सिंहस्थ कुंभ मेळाव्यासारखा हजारो कोटींचा आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व असलेला महाउत्सव जवळ आला आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी महायुतीतील तीनही घटक पक्षांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली होती। पण या सगळ्या स्पर्धेला चर्चा तडजोडींना गच्च मागे टाकत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कुंभ मेळाव्याचे सर्व अधिकार आपल्या हाती घेतले आणि इथेच प्रश्न उपस्थित होतो, पालकमंत्र्यामुळे खरंच काही अडलंय का? नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे। नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद अजूनही जाहीर झालेले नाही। यामागे काही तांत्रिक व राजकीय घडामोडी असल्याचे दिसून येते। नाशिकमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते गिरीश महाजन, दादा भुसे, माणिकराव कोकाटे यांनी पालकमंत्री पदासाठी फिल्डिंग लावली होती। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे स्वाभाविक अपेक्षा होती। मात्र यातील कोणालाही पद न मिळता गिरीश महाजन यांनी थेट सिंहस्थ कुंभ मेळावा मंत्री हे नाव गाठून सर्व सूत्र आपल्या हातात घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यात सिंहस्थ कुंभ मेळाव्याची आढावा बैठक घेतली होती। त्यावेळी पालकमंत्री पदाबाबत विचारणा झाल्यावर त्यांनी थेट विचारलं, पालकमंत्र्यामुळे काही अडलंय? हे वाक्य जितकं साधं वाटतं तितकंच त्यामागे असलेलं राजकारण खोल आहे। यामागचा संदेश स्पष्ट आहे। शासन आणि प्रशासनाची यंत्रणा सक्षमपणे चालू आहे आणि जे महत्त्वाचे विषय आहेत ते गिरीश महाजन यांच्याकडेच आहेत। सध्या नाशिकमध्ये कुंभमेळा नियोजनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे। विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वात हे काम सुरू आहे। विशेष म्हणजे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची कुंभमेळा आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे। ही संपूर्ण रचना बघितल्यास एक गोष्ट स्पष्ट होते, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियंत्रण थेट मंत्रिमंडळातील विश्वासू नेत्यांकडे ठेवायचे आणि ते नेते म्हणजे गिरीश महाजन। गिरीश महाजन हे केवळ जलसंपदा मंत्रीच नाहीत, तर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री देखील आहेत। सिंहस्थ कुंभमेळा हा आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विषय असल्याने त्यांच्याकडेच ही जबाबदारी आली। या निमित्ताने त्यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदाची गरजच संपवली। दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे हे केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत असं चित्र तयार झालं आहे। गिरीश महाजन यांना नाशिकमधील दौरा, त्यांनी घेतलेल्या बैठका, तेथील प्रशासनावर असलेली त्यांची पकड हे सारेच इशारा देत आहेत की त्यांच्याशिवाय नाशिकमध्ये काही ठरत नाही। सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात झालेल्या आतापर्यंतच्या कोणत्याही बैठकीत नाशिक जिल्ह्याचे तीनही खासदार सहभागी नव्हते। शिवसेनेचे राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादीचे भास्करराव भगरे आणि काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव या तिघांनाही बाजूला ठेवले गेले। या मागचा संकेत अगदी स्पष्ट आहे। हा कुंभमेळा केवळ मंत्र्याच्या आणि नोकरशाहीच्या हातातच आहे। विरोधक व इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींना फारसा काही वाव नाही। नाशिक सारखीच परिस्थिती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत दिसते। शिवसेनेचे इथे जास्त आमदार आहेत, त्यामुळे त्यांनी हक्क सांगितला, पण अद्याप नेमणूक झालेली नाही। यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली तटस्थ तडजोड स्पष्ट होते। कोणालाही पद न देता अधिकार आपल्या विश्वासू लोकांकडे देणं हीच त्यांची रणनीती दिसते। गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने नाशिकमध्ये हालचाली वाढवल्या आहेत त्या केवळ प्रशासकीय नाहीत, तर त्या राजकीय संकेतांना परिपूर्ण आहेत। गिरीश महाजन यांना नाशिकचा पालकमंत्री केले गेले असते तर तडजोडीच्या राजकारणात त्यांना समिती अधिकार मिळाले असते, पण कुंभमेळा मंत्री या विशेष भूमिकेतून ते थेट मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी बनले आहेत। राजकारणात अनेकदा दुसऱ्याच्या पदावर माझा अधिकार ही भूमिका यशस्वी होती। गिरीश महाजन यांनी ती भूमिका अत्यंत चतुराईने बजावली आहे। त्यांनी दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या नेत्यांना शांत बसवले, तर खासदारांनाही न विचारता मोठे निर्णय घेतले। यामुळे कुंभमेळ्याच्या संपूर्ण नियोजनावर त्यांची ठाम मक्तेदारी तयार झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांचे एक विधान पालकमंत्र्यामुळे काय अडले हे आता गिरीश महाजन यांची प्रशासकीय आणि राजकीय यथोगाथा बनले आहे। या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।